पण कधी कधी विचार येतो की एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात, तर मग आपण पण आता 33-34 वर्ष झाली, मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो, राज्यसभा दुसरा देऊ शकतो, आत्ता नितीनला दिली, त्याच्या आधी मी नाही, परंतु पार्लमेंटरी बोर्डाने सुनेत्राला दिली, त्याच्या आधी आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना दिली वगैरे वगैरे. आमदार पण मध्ये राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं, त्याच्या संदर्भामध्ये त्या शिवाजीराव गर्जे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात, त्यांना आपण केलं. आता ह्याचं काय होते मला माहीत नाही अजून, ह्याचं राज्यपाल नियुक्त. पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची चांगली, आपण पहिल्याच दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं, आता आपल्याला पण, मी आता 65 वर्षात झालो, आपण पण तसंच समाधानी, आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते. ऐका, एक मिनिट, मला एकदा काय होतं, जिथं पिकतं, एक मिनिट, जिथं पिकतं, ऐका, जिथं पिकतं तिथं विकत नसतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तानाजीराव, एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे, आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय, ते खोटं नाही सांगत, कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या, काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. एक मिनिट, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या. आता किती कोटीच्या योजनेची कामं चाललीत माहिती आहे? 750 कोटी बारामती शहर सोडून. कशाला म्हणतात 750 कोटी? त्याच्यामध्ये ही जे काही रस्ते, तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले, आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिलेत, मी मान्य करतो की काही राहिले, ते कसे करायचे, काय करायचे ते बघू आपण.